नमस्कार मंडळी. मी बबनराव पाटील. फ्लाइंग मुवमेंट नितीन तेंडुलकर ह्या उडत्या उडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, हा फ्लाइंग मुवमेंट उडता उडताचा हा जो प्रवास हा जवळजवळ एक 4-5 महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे. ह्या दरम्यानमध्ये ह्या काळामध्ये नितीन दादाने अनेक आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत की विमानामध्ये काय गमती जमती होतात, विमानाच्या आतल्यात कसा काय ॲक्सिडेंट होतो. गेल्या वेळी शिवरात्रीबद्दल बोलला, नंतर भूतानविषयी बोलला, अशा अनेक त्याने गोष्टी सांगितल्या आहेत. आता मला स्वतः उत्सुकता लागली, मी जेव्हा हा व्हिडिओ शूट करत असतो, की बाबा नितीन दादा काय बोलणार आहे. आणि विशेष म्हणजे आमचा नितीन दादा खूप उत्स्फूर्तपणे बोलतो, कुठलीही तयार नसते. तर आता जास्त नमनाला तेल घालत नाही फटाफट. आता दादाकडे बोलतो की दादा आज काय बाबा. नमस्कार, स्वागत उडता उडतासाठी. आजचा आपला विषय आहे रेसिझम, म्हणजे वर्णद्वेष. अच्छा. काळा आणि गोरा वगैरे असतं ना, त्याचा आणि फ्लाईटचा काय संबंध आहे. अरे बापरे. आणि तुला सांगतो, माणूस गोरा असला काय आणि काळा असला काय फरक पडतो. काय ना, आम्ही तिकीट काढून दोन डोळे, नाक, कान, हो. पण त्याच्यामुळे युद्ध होतात, इतके म्हणजे रक्तपात वगैरे होतो. तर धर्मभेद आणि देशभेद आणि आणखीन ते तर आपण सोडून देऊ, ते आपले विषय नाही. पण वर्णभेद सारखा म्हणजे एखादा माणूस गोरा आहे आणि दुसरा काळा आहे, म्हणजे तो गोरा श्रेष्ठ झाला असं आहे का? नाही, असं काही नाहीये. पण अशा या वर्णद्वेषाचा अजूनही ते अस्तित्वात आहे. बापरे. सध्याच्या जगामध्ये सुद्धा. तर ह्याचा प्रत्यय आम्हाला जर्मनीमध्ये आला. अच्छा. आणि त्याची कथा आहे रेसिझम. तर आम्ही जर्मनीमध्ये फ्रँकफर्ट या ठिकाणी राहायचो. आणि त्या फ्रँकफर्टला आमचं हॉटेल असं होतं की आम्ही कुठे पण सकाळी कुठेतरी ट्रेननी वगैरे भटकायला जायचो आणि संध्याकाळी 4-4:30ला वगैरे परत आल्यानंतर एका पर्टिक्युलर ठिकाणी बस थांबा असायचा. म्हणजे तिथे हॉटेलची शटल यायची, बस यायची. अच्छा. मिनी व्हॅन असायची, म्हणजे 15-20 जणांची. त्यात मग बसायचं आणि हॉटेलला यायचं. असं सुटसुट हे होतं त्यावेळेस. त्याप्रमाणे आम्ही बाहेर जाऊन आलो आणि थांबलो. बस आली, बसमध्ये आम्ही चढलो. आमच्या बरोबर बाला नावाचा माझा मित्र होता. आता तो एक एटिकेट्स म्हणून ड्रायव्हरचा पण थोडासा मान ठेवण्याचं एक मॅनर्स असतात ना, एटिकेट्स. तर त्या एटिकेट्स म्हणून तो ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसला. गोरा ड्रायव्हर होता, जर्मन. 6 फूट उंच होता, तांबडा असा, आणि असा अग्रबंब 6 फूट तेवढाच, अर्धा अंड. त्याच्या बाजूला हा जाऊन बसला बाजूच्या सीटवर. त्याला ते आवडलं नाही. अच्छा. त्या ड्रायव्हरला म्हणजे असा कलर्ड माणूस आपल्या बाजूला वगैरे, त्यांनी उद्धटपणे त्याला सांगितलं, प्लीज गो बॅक. अच्छा. तर बाला थोडासा नर्वस राहतो, म्हणाला, वाय आय कॅनॉट सीट हिअर, प्लीज गो बॅक, डोंट सीट हिअर. बाला आला मागे, आमच्यात बसला. पण तो म्हणाला, मी आता पहिल्यांदाच ऐकतो असं की ड्रायव्हरच्या बाजूला बसायचं नाही असं. आम्ही जरा शांत केला, म्हणजे राहू दे, 10 मिनिटाचं अंतर आहे, जाऊ हॉटेलला. नंतर असतात काही असे जरा सर फेरे असतात. पण ती घटना घडायची होती. आता थोडं पुढे गेल्यानंतर त्या ड्रायव्हरचा मित्र तो फुटपाथवर उभा होता. त्याला बघून त्याने गाडी थांबवली आणि मग त्यांच्या चर्चा चालू झाल्या. तो म्हणाला, अरे यार वगैरे अशा पद्धतीचे, तू इतके दिवस होता कुठे वगैरे अशा पद्धतीचे. तुम्हाला येऊन बस बाजूला, मी तुला सोडतो. आणि त्याप्रमाणे त्याचा मित्र आला आणि त्याच्या बाजूच्या सीटवर बसला. आणि मग त्यांच्या गप्पा चालू झाल्या. अरे कुठे होता इतके दिवस वगैरे अशा पद्धतीने आपण बोलतो ना. बाला मात्र रागाने बघायला लागला. तो म्हणाला की बाला तिथून उठून त्याने मागे बसायला सांगितलं, गो बॅक म्हणून. आणि त्याचा मित्र मात्र आरामात बसलाय तिथे. म्हणून बालाने सरळ बॉम्ब टाकला. तुम्हाला एक्सक्यूज मी, खणखणीत आवाज म्हणाला,
की जस्ट नाव यू सेड दॅट नो वन कॅन सिट नेक्स्ट टू यू, हम्म. हाऊ कम युअर फ्रेंड इज सिटिंग नेक्स्ट टू यू. हम्म. जोरात खणखणीत आवाज विचार. हम्म. हम्म. त्या दोघे जण जर्मन गोंधळले. गोंधळ. आम्ही पण बघायला लागलो, म्हटलं काय झालं. बालाच्या अंगात आलं की काय? मला संतापलेला होता. तर हम्म. म्हणाला तो कसा काय बसू शकतो. हम्म. तर तर तो म्हणाला जस्ट शट अप रास्कल वगैरे असे त्याने शिव्या दिला. तर बाला म्हणाला आय टेक अप दिस मॅटर. तो म्हणाला मला रूल दाखव, हम्म. पेपरवर रूल दाखव हे, हम्म. नाहीतर मी हे मॅटर आय टेक अप टू हायर लेवल, आय टेक अप टू इंडियन एम्बसी हम्म. अँड प्रोबॅबली इन द कोर्ट ऑल्सो. हम्म. मला आजच्या या जमान्यामध्ये सुद्धा हम्म. तुमचं गव्हर्नमेंट रेसिझम मान्य करतं, हम्म. म्हणजे वर्णद्वेष मान्य करतं तुमचं देश. हम्म. म्हणा शेम ऑन यू. हम्म. आणि दोघांची जुंपली होती. हम्म. त्या गडबडीत तो मित्र पसार झाला. मग आमची बस आली हॉटेलला. हम्म. हॉटेलला आल्यावर पाहिला तडक रिक्षाकडे रिसेप्शन कडे गेला हम्म. आणि त्याने खणखणीत आवाज तिला सांगितलं. त्या गोऱ्या होत्या, हम्म. सूट बीट घातलेल्या मस्तपैकी. सांगितलं कॉल मॅनेजर हम्म. ॲज अर्ली एज पॉसिबल. हम्म. त्यामुळे आम्ही काय मदत करू शकतो का. हम्म. तर आय डोंट वॉन्ट टू स्पीक टू यू, हम्म. प्लीज कॉल द मॅनेजर. हम्म. खणखणीत आवाज. त्याचा उद्देश त्यांनी क्लिअर केला. क्लिअर केला. आम्ही पण बघत होतो. आता आम्ही जाऊन सोफ्यावर बसलो. आता म्हटलं काय चालणार आहे ते पुढे नाटक ते बघूया. आता हा. जर्मनीचा तो मॅनेजर त्या हॉटेलचा, हम्म. 6 फूट उंच हम्म. तगडा नेहमीसारखा, जर्मन जसा असतो तसा तांबडा तांबडा, तो आला समोर. बाला म्हणाला कम आउट, देशच्या मागून नाही, बाहेर ये. हम्म. म्हटलं काहीतरी गंभीर आहे का. हम्म. त्यांनी बालाने त्याला बाहेर बोलवलं आणि बालाने त्याला संपूर्ण स्टोरी सांगितली, असं असं झालं. हम्म. आणि वर त्याला दम दिला की तो म्हणाला की तुमच्या देशामध्ये आजही हम्म. असा वर्णद्वेष मानला जातो. हम्म. म्हणजे आय फील अशेम ऑफ यू. हम्म. अशा रीतीने बाला त्याची झाडत होता. हम्म. आणि आम्ही लांबून बघत होतो हम्म. की एक किरकोळ, हम्म. कम्पॅरेटिव्हली किरकोळ इंडियन इंडिया. हा एका अवाढव्य अशा त्या जर्मनीला जर्मन माणसाला. आक्रमकपणे झाडत होता. हम्म. आणि तो जर्मन एकदम नमतं घेऊन खाली मानेने हम्म. हे झालेला होता. आजूबाजूची जर्मन लोक सुद्धा स्तब्ध झालेली होती. हम्म. मला म्हणाला कॉल दॅट ड्रायव्हर अँड आस्क हिम टू से सॉरी टू ऑल ऑफ अस. आम्हा सर्वांना सॉरी म्हणायला सांग. हम्म. तर नाईलाज जातो म्हणा मी तुमची माफी मागतो म्हणा, नथिंग डुईंग, कॉल हिम ऑनली. त्या मॅनेजरला शेवटी मॅनेज करायचं असतं ना. बरोबर. कारण नाही म्हटलं तरी हा आपला कस्टमर आहे. हो. तो भले इंडियन असो किंवा कोणी असो, बरोबर. आपला कस्टमर आहे. त्यांनी बाहेरच्या ह्याला बोलवलं, ड्रायव्हरला. मग ड्रायव्हर उद्धट होता. तो काय ऐकायला तयार नव्हता, मान खाली घालायला तयार नव्हता. पण मॅनेजरचं काम होतं टू मॅनेज. बरोबर. त्यामुळे शेवटी मग कदाचित नोकरीचा विषय असेल किंवा प्रमोशनचा विषय असेल, शेवटी त्याचा आवाज जरा हळूहळू व्हायला लागला त्या ड्रायव्हरचा. आणि मग मॅनेजरने त्याला सांगितलं की कदाचित बोलला असेल की तुला नोकरी हवी असेल किंवा प्रमोशन हवं असेल तर से सॉरी टू हिम, असं काहीतरी असणार. कारण ते जर्मन भाषेमध्ये बोलवतो, आम्हाला कळत नव्हतं. आणि शेवटी तो मवाळ झाला. आणि मग आम्ही पण अर्थात बालाला सपोर्ट द्यायला त्याच्या मागे गेलो. आणि मग तो जर्मन ड्रायव्हर आमच्यापर्यंत आला आणि मुस्कळात मारल्यासारखा मान खाली घालून पडत्या चेहऱ्याने म्हणाला आय एम सॉरी. तुम्हाला से सॉरी टू ऑल ऑफ अस. त्याने आम्हा सर्वांना सॉरी म्हटलं. आणि मग बालाने त्याला दम दिला. तुम्हाला दिस टाइम इज ओके. ओके. नेक्स्ट टाइम if I find, if you insult anybody, any colored person, and especially Indian, then you'll had it. म्हणजे
तर आम्ही हे मॅटर चक्क कोर्टपर्यंत नेऊ. लक्षात राहील ना, हम्म. तो मान खाली करून हो म्हणत राहिला. हम्म. आणि मला असं मी बालाकडे वेगळ्याच दृष्टीने बघायला लागलो. मग मी लिफ्ट मधून येताना आमच्या 5 जणांमध्ये मी बालाकडे एका वेगळ्या नजरेने बघायला लागलो. मला आठवलं 100 वर्षांपूर्वी साऊथ आफ्रिकेमध्ये एका गुजराती तरुणाला तर साऊथ आफ्रिकन गुंडांनी नाताळच्या दिवशी दारू प्यालेली असताना त्या गुजराती तरुणाला हातात तिकीट असताना सुद्धा फसराच्या डब्यातून बाहेर स्टेशनवर फेकून दिलं होतं. त्याचं सामान फेकून दिलं आणि ठिणगी पडली होती. त्या ठिणगीचा वणवा झाला. बरोबर. तो सर्वांना माहिती आहे. भारताचा इतिहास, भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्या गुजराती तरुणाचं नाव होतं मोहनदास करमचंद गांधी. मी इथे तुलना करत नाहीये, परंतु मला काय सांगायचंय की अशा ठिणग्या पडतात तर त्या बऱ्याचशा विजल्या पण जातात. पण या ठिणग्यांमध्ये वणवा पेटवण्याची ताकद असते. तर ह्या ठिणग्या आपण आपल्या स्वाभिमानाच्या, अभिमानाच्या, देशाभिमानाच्या, मी म्हणत नाही अहंकाराच्या, पण अभिमानाच्या ठिणग्या ह्या आपणच जपायला हव्यात. तर आपल्या आयुष्यात सुद्धा आपण सुद्धा आपला स्वतःचा अभिमान बाळगणं यात काही गैर नाही. याच्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. तोपर्यंत पुन्हा आपण भेटू. बॉन व्हॉइज. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. प्रत्येक गोष्टीला काही बोललंच पाहिजे अशातली काही गरज नाहीये. कधी कधी मौनामध्ये एवढी ताकद असते की ते मौन खूप काय बोलतं. त्यामुळे इथे मी तुर्तता थांबतो. धन्यवाद.